नमस्कार शेतकरी मंडळींनो. ओके, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी जी आजची जी मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे ती महत्त्वाची आहे. ओके, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 26 मे 2026 पर्यंत पीक विम्याबाबत ज्या अनेक नवीन घडामोडी आलेल्या आहेत त्या आपण एक एक करून बघून घेणार आहोत. ओके, आता खूप सारे शेतकऱ्यांचे मला प्रश्न आलेले आहेत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सध्या सुरू झालेले आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत आणि अजून कोणत्या कारणामुळे काही शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले आहेत. तर शेतकरी मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळी माहिती एकदम सोप्या भाषेत आणि पूर्ण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत हा नक्की पहा. ओके, आता जी पहिली अपडेट आहे याबद्दल जर सांगायचं झालं तर राज्य सरकारकडून आता मोठी आर्थिक मदत मंजूर झालेली आहे. ओके, सर्वात मोठी अपडेट म्हणता येईल, कारण की राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक मदत मंजूर करण्यात आलेली आहे. अवकाळी पाऊस, गारपीट आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे आता नुकसान झाले होते. ओके, त्यामुळे याच पार्श्वभूमीवर सरकारने जवळपास 164 कोटी 83 लाख रुपयांची मदत मंजूर केलेली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ओके, कारण की 164 कोटी 83 लाख रुपयांची आता मदत ही जी आहे मंजूर केलेली आहे. ओके, आता जी दुसरी अपडेट म्हणता येईल ती काय आहे, पंचनामे पूर्ण वितरण प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे. ओके, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आलेले आहेत. ओके, शासन आणि कृषी विभागाकडून बेसिकली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची अंतिम यादी तयार करण्याचे काम आता वेगाने सुरू केलेले आहे. ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत त्यांना आता टप्प्याटप्प्याने विमा रक्कम मिळण्यास आता सुरुवात झालेली आहे. ओके, तर शेतकरी मंडळींनो, ही बातमी आणि ही अपडेट अत्यंत महत्त्वाची म्हणता येईल. ओके, आता जे धाराशिवकडून आहेत जे शेतकरी, त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट म्हणता येईल, कारण की धाराशिव जिल्ह्यात मोठी अपडेट आलेली आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खूप मोठी बातमी म्हणता येईल, कारण की जवळपास 4 लाख शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. धाराशिव जिल्ह्यासाठी सुमारे 336 कोटी रुपयांच्या विमा वितरणाचे आदेश देण्यात आलेले आहेत. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. धाराशिवकरांनो, ही अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ओके, आता कोणत्या पिकांचा समावेश असणार हे सुद्धा आपण जाणून घेऊया. ओके, तर बेसिकली या पीक विमा वितरणामध्ये सोयाबीन, कापूस, कांदा, तूर आणि हरभरा या प्रमुख पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे ज्या पिकांचे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना प्राधान्याने मदत दिली जात आहे. ओके, आता ही जी नंतरची अपडेट आहे याबद्दल जर सांगायचं झालं तर पैसे कोणाच्या खात्यात आता जमा होणार आहेत. ओके, पैसे हे कोणाच्या खात्यात जमा होणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी वेळेत पीक विमा अर्ज भरला होता आणि ई पीक पाहणी पूर्ण केली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे. सरकारकडून DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने डायरेक्ट तुमच्या थेट बँक खात्यात पैसे सरकार आता पाठवत आहे. ओके, पाठवले जात सुद्धा आहेत. आता ज्या शेतकऱ्यांना पैसे आलेले आहेत पीक विम्याचे त्या शेतकऱ्यांनी कृपया करून कमेंट करा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा, आणि ज्या शेतकऱ्यांना पैसे नाही आले त्यांनी सुद्धा कमेंट करा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव हे नक्की सांगा. ओके, आता काही शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले आहेत. ओके, मला सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट आलेले आहेत. अनेक शेतकऱ्यांकडून अशी तक्रार येत आहे की अजूनही त्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा झालेली नाही आहे. यामागे काही महत्त्वाची कारणे समोर आलेली आहेत, जसे की आधार कार्ड बँकेला लिंक नसणे, बँक खाते बंद असणे, मोबाईल नंबर अपडेट नसणे किंवा अर्जामध्ये चुकीची माहिती असणे. ओके, म्हणून शासनाने सर्व शेतकऱ्यांना त्यांची माहिती अपडेट ठेवण्याचे आवाहन केलेले आहे. जर शेतकरी मंडळींनो तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर करून घ्या, बँक खाते बंद असेल तात्पुरतं तर ते चालू करा, पैसे टाका ते थोडेफार. ओके, मोबाईल नंबर अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या बँकेत जाऊन, किंवा अर्जामध्ये चुकीची माहिती असेल तर ते तुम्ही दुरुस्त करून घ्या, तरच तुम्हाला हे पैसे मिळतील पीक विम्याचे. ओके, आता नंतरची जी अपडेट आहे ती आहे पुढील काही दिवसात आणखी वितरण होणार आहे. ओके, त्यामुळे सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये वितरण प्रक्रिया सुरू असून पुढील काही दिवसात आणखी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. ओके, कृषी विभाग आणि विमा कंपन्यांकडून प्रलंबित दावे निकाली काढण्याचे काम आता सुरू झालेले आहे. शेतकऱ्यांनी आता काय करावे? ओके, जर अजूनही तुमच्या खात्यात पैसे आले नसतील शेतकरी मंडळींनो तर घाबरून जाऊ नका. सर्वप्रथम तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे का ते तुम्ही तपासा. ई पीक पाहण्याची स्थिती तुम्ही तपासा एकदा, आणि गरज पडल्यास
जवळच्या कृषी कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधा, नक्कीच तुम्हाला मदत होईल. ओके, तर शेतकरी मित्रांनो, मंडळींनो, ही होती 26 मे 2026 पर्यंतची पीक विम्याबाबतच्या ज्या मोठ्या अपडेट होत्या त्या मी तुम्हाला एक एक करून सांगितलेल्या आहे. तुमच्या जिल्ह्यात पैसे आले आहेत का हे नक्की आम्हाला कळवा. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पैसे आले असतील, नसतील आले तरी, आणि जिल्ह्याचं नाव सांगायला लिहायला विसरू नका. ओके, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच सरकारी योजना आणि शेतीविषयक ताज्या अपडेटसाठी माझ्या या बेल आयकॉनला नक्की दाबा. ओके, धन्यवाद.